तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी उठल्या उठल्या आपलं एकच काम, झाडझूड काढा, दुकानला जा, तिथून दुकानहून वापस या. घरी आलो, घराच्या समोरचा रोड बनला होता, त्याच्यावर पाणी मारलं बाई. सगळीकडे पाणी मारलं. आपला जेवढा एरिया होता आपल्या घरासमोर पाणी मारायचं मस्तपैकी. रोड कडक होते, आपल्याच घरासमोरचं चांगलं दिसते. पाणी मारता मारता सुचलं झालं, पाणी तर मारत आहो, गाड्या बी एकदा धुवून घ्या. दिवाळी आहे, मस्तपैकी खतरनाक गाड्या धुतल्या पप्पानं मीनं. दिवाळी आली म्हटलं की एकच आठवण, चकल्या सगळ्याच्या आवडीच्या असतात. आपल्या घरी तर चक्की होतीच, म्हणून बाहेर जायचं काय शॉर्टच नव्हता. घरी होतं सगळं, मम्मीनं ते काय गरम फिरम काय भाजून फिजून सगळं घेतलं होतं. मस्तपैकी सगळं पीठ वगैरे काढलं. घरावर लाईटिंग असून पप्पा म्हणे हे चांगले दिसत नाही आहे. पप्पा गेले बाहेर, बाई नवीन घेऊन आली. पप्पाचं काम म्हणजे ब्रँड आहे. नवीन चांगलं दिसलं नाही की डायरेक्ट नवीन घेऊन यायचं. चहा प्यायचा. सुहास म्हणे चला कॅन्टीनला गेलो. बाई सुहासनं स्वतः चहा बनवला, एक नंबर चहा बनवला होता, गरम गरम. बाई कधी आहे ना घरी बनवला नाही चहा, पण तिथे कॅन्टीनवर आपली कॅन्टीन म्हणून म्हणून मस्तपैकी निखळ दुधाचा चहा बनवला आहे ना, आणि चव बी भारी होती बाई. उद्या आहे दुकानाची पूजा, त्याच्यामुळे गेलो दुकानात, फटाके वगैरे घेऊन आलो. दिवसभर इकडं तिकडं फिरू फिरू एवढी भूक लागली होती. भूषण म्हणे चल काहीतरी खाऊ. पाणीपुरी खाल्ली बाई. नंतर नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर लाईटिंग वगैरे पाहिली बाई, चांगली वाटली. कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.